आता हे जे प्रमाणपत्र रद्द झाले, नेमकी ही जिम्मेदारी नेमकी कोणाची आहे? सरकारची. नोंदी त्यांनी शोधल्या, प्रमाणपत्र त्यांनी दिलेत आणि रद्द पण तेच करायले. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो. याच्यात राजकीय हेवे दावे प्रचंड आहे. आता हे राजकारण तिकडे जळू द्या, काय मला त्याशी देणे घेणं नाही, ते रद्द केले का नाही केले का, पण यांच्यामुळं आमच्या करोडो समाजाचं वाटलं होतं यांच्यामुळं. पण ठीक आहे ना, त्यांची नोंद सापडली, त्यांच्या रक्ताच्या लोकांची नोंद सापडली, त्यांना प्रमाणपत्र मिळालेत, मग सरकारला अधिकारच नाही रद्द करायचा. मग ओबीसीचे रद्द करणार का तुम्ही? ओबीसीचे पण प्रमाणपत्र रद्द कसं का होत नाहीत? त्यांचे पण करणार का इथून पुढं? कारण एकच जात आरक्षणात घातली होती, त्यांचे सोयरे पाहुणे रावळे सगळे आरक्षणात घातले, पोट जात उपजात म्हणून घातले. ते रद्द होणार का? मग मराठ्यांवरचा अन्याय कशामुळं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आता हे सरकारनं जाणून बुजून मराठ्यावर अन्याय केला आहे आणि हे मराठ्यांना आता कळालं आहे. खूप मोठी लाट सरकारच्या विरोधात आता उसळणार आहे. कारण तुम्ही ते राजकीय पुन्हा पुन्हा सांगतो, ते काढी लागू दे तिकडे, आम्हाला काही देणं घेणं नाही त्यांचं. पण त्यांनी नोंद घेताना त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाची सापडली ना, आणि मग त्या नोंदी तुम्ही रद्द करणार, याच्यात काय हेवे दावे प्रचंड आहे. राजकीय लोक अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात आणि अधिकाऱ्यांकडून ते रद्द करायला लावतात. नोंदी सापडलेला रद्द कसं काय करता? तरी पण मी ती उद्या आता सगळी 9 वाजता सकाळी माहिती घेतो. मी ते बोलवलं आहे, काय आहे, कशामुळं रद्द केलं आहे, मला हे जाणून घ्यावं द्या आणि मग दाखवतो मी कसं असतं ते. उद्या सकाळी 9 वाजता आहे, आता त्यांना बोलून घेतलं, बैठक होईल उद्या सकाळी 9 वाजता. आंदोलनाच्या नंतर जी काही दाखले देण्याची प्रक्रिया सुरू होती ती सुरू आहे. परंतु त्याच्यामध्ये जर काही शंका निर्माण झाली असेल तर त्या समितीवर मी देखील आहे आणि समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत. ते विखे पाटील साहेबांशी मी आताच चर्चा करेन. आवश्यकता भासली तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची चर्चा करेन आणि याच्यातनं आम्ही अपेक्षित असलेला मार्ग काढू. जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे त्यांना, कास्ट सर्टिफिकेट मिळालं पण ती व्हॅलिड नाही झालं. नाही, मी तेच सांगितलं, तेच मी सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जे पाहिजे ते मिळालेलं नाही, अशी शंका जर मनोजदादांची असेल किंवा तसं काही झालं असेल तर त्या संदर्भात मी स्वतः समितीचा सदस्य आहे. मी विखे पाटील साहेबांची चर्चा करेन, वेळ पडली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री म्हणून चर्चा करेन, परंतु याच्यातनं योग्य तो मार्ग काढू. सर, वैधता टिकली नाही याचाच अर्थ जी प्रमाणपत्र देण्यात आली ती काही गडबडीत देण्यात आली, नियमानुसार देण्यात नाही आली, असा त्याचा अर्थ होतो. नाही, म्हणून मी सांगितलं की त्याच्यामध्ये मी स्वतः सदस्य आहे. आम्ही त्याच्यावर जरा चर्चा करतो, त्याच्यावर अभ्यास करतो, ते तसं का झालं असेल तर ते का झालंय हे थेट आता त्याच्यावर उत्तर देणं हे अपेक्षित नाही, कारण त्याच्यातनं काही फार संवेदनशील तो विषय आहे. त्याच्यावर मी काहीतरी माहिती नसताना बोलणं हे देखील योग्य नाही. मी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतो, त्याच्यातनं माहिती घेतो, विखे पाटील साहेबांशी बोलतो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलतो.